MUP एज्युकेशनमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. मराठी व्याकरण विरामचिन्हे याविषयी माहिती मिळवूया. मराठी विरामचिन्हे व त्यांचे प्रकार. मराठी भाषेत मुख्य 9 प्रकारची विरामचिन्हे आहेत. 4. अपूर्ण विराम, कोलोन. जेव्हा एखादा तपशील द्यावयाचा असतो तेव्हा त्या तपशिलाच्या आधी अपूर्ण विराम, कोलोन चिन्ह वापरतात. अपूर्ण विरामसाठी कोलोन पुढील चिन्ह वापरतात. अपूर्ण विराम, कोलोन हे चिन्ह अक्षराला जोडून येत नाही, ते स्वतंत्र लिहितात. 4. अपूर्ण विराम, कोलोन वाक्यात प्रयोग. उदाहरणार्थ: 1. गटातील वेगळा शब्द निवडून लिहा. स्मारके, नाणी, लेणी, कथा. 2. संकल्पना स्पष्ट करा. संघराज्य. 3. न्यायाचे 3 प्रकार. 1. सामाजिक न्याय. 2. आर्थिक न्याय. 3. राजकीय न्याय. 4. ऋतूंचे मुख्य 3 प्रकार. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. 4. अपूर्ण विराम, कोलोन वाक्यात प्रयोग. उदाहरणार्थ: 5. संसदेचे 2 सदन, लोकसभा व राज्यसभा. 6. पुढील क्रमांकाच्या विद्यार्थ्यांची निवड झाली. 2, 5, 7, 8, 9, 1, 1, 2, 6. 7. मुख्य ऋतू 3 आहेत. उन्हाळा, पावसाळा व हिवाळा. 8. आपल्या मुख्य 4 दिशा आहेत. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. आभार. पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. विराम चिन्हाचा पुढील अभ्यासासाठी पुढचा व्हिडिओ पहा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.